तो आजकालची मुलं मुली लग्नाला तयार होत नाही आहेत. काय सांगाल त्याच्याबद्दल? आत्ताची ह्या पिढीतली मुलं म्हणतात की सिनेमा बघायला जायचं. एकटं गेलं तर काय होतं, एकट्यानेच बघायचा असतो सिनेमा, इथे बोलायचं नसतंच असं मला उत्तर देतात. 25 वर्षापासून आजपर्यंत हो. ही लग्न ही संस्था कशी बदललेली, म्हणजे त्याचं प्रारूप कसं बदलत आलेलं आहे? खूप बदललंय सर, खूप बदललंय. म्हणून म्हटलं ना की आता माझी मुलगी त्या वयात आहे तर ती नाहीच म्हणते, म्हणजे बघू विचार करू मला म्हणते. कॉम्प्रोमाइज आणि ऍडजस्टमेंट दोन शब्दांमध्ये जो फरक आहे ना तो लोकांना लक्षात आला पाहिजे. कोण पार्टनर आहे असा जो परफेक्ट? कोणीच नाहीये परफेक्ट या जगामध्ये. लिव्हिंगकडे कसं बघतं? कारण हे आजकाल मुलं ट्रायल म्हणून घ्यायला लागले. Trial आपण म्हणून 6 महिने राहू, 3 महिने राहू, जमलं तर पुढे लग्न करू. मग ती बुटकीच आहे, मग ती जाडच आहे, मग नाही मला तिचे केसच नाही आवडले, या गोष्टीवरून सुद्धा मुलं रिजेक्ट करतात, मुली सुद्धा रिजेक्ट करतात. चष्मा आहे त्या मुलाला म्हणून रिजेक्ट केलेले सुद्धा लोक मी बघितलेले. खूप सारे प्रकार वाढलेले आहेत. ते काय शब्दही म्हणजे आपल्याला कळत नाहीत. आपण पुढच्या जनरेशनचे थोडे सिच्युएशनशिप म्हणा, फ्रेंड्स विथ बेनिफिट म्हणा, त्याच्यानंतर काय 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 खूप खूप निघाले. म्हणजे तुझे आई वडिलांचं तू करा, मला काही सांगू नकोस ते असं म्हणणाऱ्या पण मुली आहेत. आणि मला असं म्हटलेलं ऐकलं की मला खूप वाईट वाटतं खरं तर, की तुझेही आई वडील आहेत ना. मतभेद निर्माण व्हायला हळूहळू झालेली सुरुवात असते. बोलणं बंद झालं की मग गैरसमज वाढतात. मुलाला चांगली बायको पाहिजे, मुलीला चांगला नवरा पाहिजे. काय व्याख्या आहे चांगला नवरा, चांगली बायको? हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती पुन्हा एकदा सायली राणे वैद्य मॅम आलेले आहेत आणि आजचा विषय, आत्तापर्यंत आपण जेवढे काही विषय त्यांच्यासोबत चर्चिले किंवा त्यांच्यासोबत ज्या विषयावरती म्हणून पॉडकास्ट केला त्या सर्वांपेक्षा अगदी वेगळा आहे. तो म्हणजे तुमच्या माझ्या बाजूला प्रत्येकाला कधी ना कधी त्या विषयाला घेऊन प्रॉब्लेम आला असावा किंवा त्याने त्याचे मित्र मैत्रीण यांच्यासोबत तो प्रॉब्लेम अनुभवला असावा, असा आहे. तो विषय आहे लग्न. आजकालच्या काळामध्ये बऱ्याच मुलामुलींना लग्नाचा जवळपास तिटकारा आलेला आहे. लग्न म्हणजे बंधन आणि मला कुठल्याही बंधनात अडकायचं नाही, हे प्रत्येकाचं सुतोवाच झालेलं आहे. मला एकटी लाईफ, मला माझ्या स्पेसची लाईफ जगायचे, हे प्रत्येकाचं म्हणणं आहे. परंतु ऐकूनच लग्न हा प्रकार नेमका काय आहे, लग्न करणं गरजेचं आहे की नाही, मुलं मुली लग्नाला का नकार देत आहेत, आणि या सर्व मूलभूत घटकांवरती आजच्या या पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत. आपल्याकडे सायली राणे वैद्य मॅम नेहमीप्रमाणे आलेत. आज त्यांचा जवळपास हा 5वा पॉडकास्ट आहे आणि मला त्यांना अगदी अभिमानाने आणि आनंदाने इथे स्वागत करायला आवडेल. चला तर मग वळूयात मॅमकडे आणि बघूयात आज आपल्याला त्यांच्याकडून नवीन काय माहिती ऐकायला मिळते ते. नमस्कार मॅम. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे. कशा आहात? छान, मस्त एकदम. ॲज युज्युअल. आपलं म्हणजे आता हे नेहमीच झालेलं आहे. मला असं वाटतं की इतके सगळे पॉडकास्ट झाल्याच्या नंतर म्हणजे हे चॅनल अर्ध तुमचंही झालं. राजमंचापेक्षा घरचा मंच असं म्हणायला मला आवडेल. झालं. खूप छान, खूप छान मॅम. कशा आहात बाकी? छान छान. मी जसं आत्ता इंट्रोमध्ये बोललो की लग्न हा विषय अत्यंत महत्त्वाचा होता. ही पृथ्वी, ही पिढी, हे सगळं युनिवर्स चालवण्यासाठी लग्न किती महत्त्वाचं हे आम्हाला सर्वांना माहितीच आहे. परंतु आजकालची मुलं मुली लग्नाला तयार होत नाही आहेत. काय सांगाल त्याच्याबद्दल? खूप मोठा एक काय म्हणूयात आपण इश्यू आहे हा सध्याचा. अगदी म्हणजे माझी स्वतःची मुलगी आता अगदी त्या वयातली 24 वर्षाची आहे. तर नक्कीच आहे सगळ्यांमध्ये. लग्न हा शब्द उच्चारता क्षणीच त्या लोकांचे आधी भुवया उंचावतात, ते तोंडवेडीवाकडी करतात, काही त्याच्याबद्दल बोलत नाही, अशा सगळ्या वेगळ्या वेगळ्या त्यांच्या सगळ्या प्रतिक्रिया मला बघायला मिळतात. पण सर्वात वाईट वाटतं कारण मी आधीच जसं माझं प्रोफेशनली मी आधी मॅरेज काउन्सिलर आहे, फॅमिली काउन्सिलर आहे, त्यामुळे माझ्याकडे या प्रकारच्याच केसेस जास्ती येतात. तर त्याच्यामध्ये ना पालक खूप तक्रारी घेऊन येतात. बिचाऱ्या आई वडील असंच मी म्हणेन, बिचाऱ्या आया असतात त्या. आणि अहो बघा ना, मुलगी तयारच होत नाहीये, मुलगा लग्नाला तयारच होत नाहीये, किती तुमच्याकडे एकदा घेऊन येऊ का, आपण तेही यायला तयार नाहीये, अशा बिचाऱ्या सगळ्या कारणं त्यांच्या तक्रारी घेऊन आलेले असतात, ही समस्या घेऊन आलेले असतात. कारण ही समस्याच आहे आत्ताची समाजातली एक मोठी, फार मोठी समस्या. येस. तर मला असं वाटतं की त्यांच्या मनात जो त्याबद्दलचा एक चुकीचा ग्रह असं म्हणू शकतो आपण, त्या पिढीच्या पूर्णच आत्ताची जी आहे ती,
किंवा त्याबद्दलची भीती असेल किंवा गैरसमज असेल, काही तुम्ही त्याला शब्द देऊ शकता. वेगळं वेगळं कोणाचाही त्याबद्दलचे विचार झालेले असतील तर ते सगळे क्लिअर करण्याची खूप आवश्यकता आहे. कारण आपल्याकडे अजूनही लग्न संस्कृतीला आपल्या खूप जपलं गेलेलं आहे, खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. आणि परत एकदा की लग्नाची आम्ही सायकोलॉजीमध्ये शिकतानाच लग्नाची व्याख्याच अशी केली जाते की शरीर संबंध एका स्त्री आणि पुरुषांनी ठेवण्यासाठीची दिली जाणारी कायद्यानी मान्यता अशीच व्याख्या आहे लग्नाची खरं तर. हो हो. पण त्याचा अर्थ किंवा मूळ जो काही हेतू आहे तो सध्या बाजूलाच राहिला आहे. आणि आत्ता जे काही समाजात चालू आहे की लिव्ह इनमध्ये राहणं किंवा इतर सारे ऑप्शन्स त्यांना मिळणं जे आपण म्हणतो, किंवा अति स्वातंत्र्य असंही म्हणता येईल थोडंसं, त्या सगळ्या खूप गोष्टी आहेत. म्हणजे हे एक अगदी वरवरची ही काही कारणं आहेत, खूप गंभीर अशी पण त्यातली काही कारणं आहेत. त्या सगळ्यामुळे त्या सगळ्या मुलांच्या मनामध्ये त्याबद्दलचे खूप आधी प्रश्नच मनामध्ये उभे आहेत. म्हणजे लग्न म्हटलं की त्यांना आधी प्रश्न असतात सगळे, का करायचं, किंवा मग केलं तर काय होणार आहे, केलं तर ते कसं निभवायचं, ते नातं टिकवायचं कसं. मग या सगळ्याचा आत्तापासूनच प्रेशर किंवा या सगळ्याबद्दलची मनात भीती, गैरसमज, त्यांनी बघितलेले नातेसंबंध, ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच्या मुलांच्या, म्हणजे आपल्याला ना आत्ताची त्यांची फक्त ती रिॲक्शन आपण डोक्यात ठेवतोय की मला लग्न नाही करायचंय किंवा बघू नंतर, मी अजून त्याबद्दल विचार केला नाहीये. आपण त्या फक्त त्यांनी दिलेल्या त्या प्रतिक्रियेवरती आपण सगळेजण असे शॉक होतोय. पण त्या मागची जी खरी कारणं आहेत ना सगळीच, आणि त्याची सुरुवात कुठून झाली आहे, असं मुलांना का वाटतंय, या सगळ्याचा विचार करण्याची समाजात किंवा त्याबद्दलचा एक अवेअरनेस आपण म्हणूयात, तो येण्याची खूप आवश्यकता आहे. आणि पुन्हा एकदा की आपल्याकडे व्यक्ती स्वातंत्र्य आहे नक्कीच. म्हणजे कोणीच असं बळजुबरी जरी आई वडील म्हटलं तरी सुद्धा ते काही त्याला मांडवानं उभं करणार नाहीयेत आणि लग्न लावणार नाहीयेत त्या मुलांचं. आजच्या काळात ते पॉसिबलही नाहीये. पुन्हा एकदा तसं केलं जरी अगदी इमोशनली ब्लॅकमेल करून, आणि तरी ते लग्न टिकवणं, ते पुढे नातं निभावणं हे खूप अवघड जातं. आणि सध्या लोकांना थोडं, म्हणजे आत्ताच्या या पिढीतल्या मुलांना जबाबदारी नकोय किंवा त्यांच्या वेगळ्या अपेक्षा आहेत, आणि आत्तावर म्हणजे वर्तमानावर विश्वास ठेवणारी जास्ती आहेत ती मुलं, प्रॅक्टिकल आहेत खूप. या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना लग्न नको असतं, कमिटमेंट नको असते, कोणी सांगितलंय ती कटकट, रोज उठून निवांत घरी आलं, आपलं आपल्या पुरतं कमवायचं, हिंडायचं, फिरायचं. छोटंसं त्याचं एक उदाहरण देते की आत्ताची ह्या पिढीतली मुलं म्हणतात की सिनेमा बघायला जायचं, एकटं गेलं तर काय होतं, एकट्यानेच बघायचा असतो सिनेमा, तिथे बोलायचं नसतंच, असं मला उत्तर देतात. आणि आमच्या पिढीपर्यंत तो एक सोहळा असायचा, कारण वर्षभरातून कधीतरी एक सिनेमा आपण बघायला जायचो, आणि मग तो सगळ्या कुटुंबानी एकत्र जाऊन बघण्यात खरी मजा असायची. पण त्यांना तसं नाही वाटत. ते म्हणतात की नाही, हा सिनेमा काय, सिनेमाला कशाला कोण मित्र मैत्रीण बरोबर हवंय किंवा कोणीतरी नवरा बायकोच बरोबर गेला पाहिजे, असं काही नाहीये. सो मला अजूनही असं वाटतं की पण त्यातली मग तुम्ही खरी गंमत किंवा मजा घेतच नाही आहात. त्या सगळ्यावरती आपण जी चर्चा करतो त्या सिनेमामध्ये, किंवा अगदी इंटरव्हलमध्ये पॉपकॉर्न खाणं असेल, ती सुद्धा आपल्याबरोबर कोणीतरी कंपनी असणं आणि ते एन्जॉय करणं, हे कुठेतरी सगळ्या या पिढीकडून मिस होतंय असं मला फार वाटतं. सो त्यांचे विचारच सगळे पूर्णपणाने वेगळे आहेत. त्यामुळे त्यांना असं वाटतं की लग्न का करायचं. मग तुम्ही अगदी म्हणता की कोणीतरी आम्हाला जोडीदार हवा, कंपॅनियन म्हणून कोणीतरी हवं. कशाला, हाच पहिला प्रश्न असतो. कशाला लग्न काय करून काय करणार मी, आता माझं लाईफ असं काय वाईट आहे किंवा कुठलं अडून राहिलेलं आहे माझी गोष्ट, किंवा माझ्या आयुष्यात काय प्लस होईल. येस, तो सर्वात मोठा प्रश्न आहे. मला त्याच्या अगोदर एक प्रश्न विचारायला आवडेल मॅम. तुमच्या लग्नाला 25 वर्ष झाली. 25 वर्ष पूर्ण झाले. माझ्या लग्नाला जवळपास 5 वर्ष पूर्ण झाली. 25 वर्षापासून आजपर्यंत 25 वर्षात ही लग्न ही संस्था कशी बदललेली, म्हणजे त्याचं प्रारूप कसं बदलत आलेलं आहे? खूप बदललंय सर, खूप बदललंय. म्हणून म्हटलं ना की आता माझी मुलगी त्या वयात आहे तर ती नाहीच म्हणते, म्हणजे बघू, विचार करू मला म्हणते
की कशाला अडकून घ्यायचंय अगं. मला नाही आत्ता असं माझ्या डोक्यातच लग्न त्यावेळेसची काय मनस्थिती होती तुमची? एक आई म्हणून नक्कीच नाही नाही आत्ताची नाही, तुमचं लग्न माझ्या लग्नाच्या वेळेला तर लव्ह मॅरेज, इंटरकास्ट त्यामध्ये सुद्धा. आणि आम्ही तर अशा स्टेजला होतो की घरातल्यांची परमिशन मिळाली, लग्न करायचं आणि मोकळं व्हायचं आणि संसाराला लागायचं. आणि त्याही पेक्षा जे आपण जे स्वीकारलं आहे ते निभावून नेणं, हा एकच थॉट त्यावेळेला डोक्यात होता. आणि दुसरी गोष्ट की लग्न झाल्यानंतर माझी माणसं तशीच, ही सगळी सासरची आता माझी माणसं झालेली आहेत आणि हा संसार माझा नाहीये, आपला आहे, आपलं कुटुंब आहे. आता आपलं हा शब्दच नसतो कुठेच. माझं, मी करणारे, माझ्या गोष्टी, माझी स्पेस. सो इथेच खूप नवरा बायको मध्ये सुद्धा माझे पैसे तुझे पैसे, माझे पैसे तुझे पैसे, नक्की. येस, आम्ही अजूनही असं आमच्या पिढीपर्यंतचे आम्ही असं नाही बोलत. आपल्या गोष्टी, आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी असं आपण म्हणतो. माझं, मी हा शब्दच नसतो. हा एक खूप मोठा फरक आहे. तू इन्व्हेस्टमेंट कर, म्हणजे एकदम असं डिफरन्शिएट झालं. खूप बदल झालेला आहे हा. इथेच मुळात बदल झालेला आहे की माझ्या पुरत्या गोष्टींचा विचार येतो. मग तिथे मग त्यांना असं वाटतं की माझं काही अडतच नाही कुठल्याच गोष्टी. नाही, इमोशनली मला कोणाची गरज आहे ना, मला एंटरटेनमेंटच्या वेळेला कोणाची गरज आहे. पण असं नसतं ना, मी म्हटलं तसं की तुम्हाला एखादा आनंदाचा प्रसंग सुद्धा काय सेलिब्रेशनसाठी तुम्ही एकटे सेलिब्रेट करणार का? नाही करणार ना. तुम्हाला 4 मित्रमैत्रिणी तर हवेच असतात. किंवा दुःखाच्या प्रसंगात पण तुम्हाला 4 लोक हवीच असतात ना. असं आपण माणूस एकटा नाहीच कोणीच जगू शकतात. तसंच आहे ते की तुम्हाला कुठलीही गोष्ट एन्जॉय करण्यासाठी पण एक पार्टनर तुमच्या हक्काचा असतो. सगळ्यात पहिलं म्हणजे प्री मॅरेज काउन्सिलिंगसाठी लोक तुमच्याकडे येतात आणि मला पूर्ण विश्वास आहे किंवा माझेही जे थोड्या कमी वयाचे मित्र आहेत किंवा माझ्या वयाचे ज्यांचं आज झालेलं नाही, त्यांचं एकच असतं की कशाला करायचं. मग एक काउन्सिलर म्हणून तुम्ही याचं उत्तर काय देता? हेतू काय बरं? मी असा माझा सरळ जर मी प्रश्न विचारला तुम्हाला की लग्नामागचा हेतू काय, का करायचं लग्न? येस, लग्नामागचा हेतू काय? आता हा प्रत्येकाचा वेगळा वेगळा असू शकतो. आता जसं काही लोक उत्तर देतात की काही नाही, आई बाबा म्हणतात म्हणून मला लग्न करायचंय, मागेच लागलेत अहो आता, त्यामुळे लग्न करायचंय, वंश पुढे चालवायचा म्हणून मला लग्न करायचंय. कोणी कोणी लव्ह मॅरेज करणारे प्रेमात असतात म्हणून त्यांना लग्न करायचं असतं. म्हणजे प्रत्येकाचा हेतू वेगळा असू शकतो. पण पुन्हा एकदा, हेतू कुठलाही जरी असला तरी सुद्धा तुम्ही एकत्र राहणं, एकमेकांना कमिटेड असणं, कुठली तरी कमिटमेंट असणं, ही खूप महत्वाची आहे माझ्या दृष्टीने. आता काही वेळेला जेव्हा लोक अरेंज मॅरेजमध्ये येतात, प्री काउन्सिलिंग का करायचं की तुमच्या मनात लग्नाबद्दलचे कुठलेही गैरसमज असतील, भीती असेल, तुमच्या पार्टनरबद्दलच्या काही शंका असतील, तर त्यासाठी तुम्हाला काउन्सिलर नक्की मदत करतो. म्हणजे मी असं म्हणणार नाही की तुम्ही प्री काउन्सिलिंग सेशन्स घेतली म्हणजे तुमच्या आयुष्यात नंतर तुम्ही नवरा बायको इतके छान आणि गुडी संसार करता की तुम्हाला कधीच नाही, असं नाहीच आहे. आणि त्याशिवाय मजा पण नाहीये. थोडीशी भांडणं, मतभेद, 2 व्यक्ती म्हटलं की तिथे मतभेद हे आलेच, थोडीशी भांडणं, वादविवाद हे असणारच आहेत. म्हणजे हे गृहीतच धरलेलं असतं. सख्खी काय, अगदी जुळी बहीण भावंड म्हटली तरी त्यांमध्ये मतं वेगळी वेगळी असूच शकतात. तसंच आहे नवरा बायकोंचं सुद्धा नातं. फक्त आपण त्याला ना खूप एका काय म्हणतो ना, चुकीचं किंवा एक समाजामध्ये ना त्याला एक वेगळंच रूप दिलेलं आहे असं मी म्हणेन की नवरा बायकोंच्या नात्याला. खरं जसं म्हटलं तरी बाकीच्या नात्यांसारखेच ते पण एक नातं आहे आणि ते जेवढ्या सहज पद्धतीने आणि त्यातले जे गैरसमज आहेत ते तुम्ही जर थोडेसे दूर केले पहिल्यापासूनच, तर पुढे तुम्हाला दोघांना एकमेकांबरोबर राहण्यासाठी किंवा संसार करण्यासाठी जे आपण म्हणतो त्या सगळ्यासाठी गोष्टी खूप सुसह्य होतात. त्यासाठी तुम्ही प्री मॅरेज काउन्सिलिंगचे 1-2 सेशन्स घ्यायला हरकत नाहीये. मग ते लव्ह मॅरेज असू दे, अरेंज मॅरेज असू दे. लव्ह मॅरेजमध्ये सुद्धा पुन्हा एकदा की मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते की जेव्हा इंटरकास्ट वगैरे मॅरेज असतं त्यावेळेला सगळ्याच सवयी, पद्धती वेगळ्या असतात. 2 वेगळी घरं म्हटली, 2 कुटुंब म्हटले तरी ती वेगळीच असतात. मग आपण ती एक मुलगी त्या घरात जाणार आणि ऍडजस्ट करणार म्हटल्यावरती खूप गोष्टी तिला, तिच्या सवयी बदलाव्या लागतात किंवा तिला त्याप्रमाणे ऍडजस्ट व्हायला लागतं. तर या सगळ्या गोष्टींची थोडी पूर्वकल्पना किंवा पूर्व तयारी असं आपण म्हणू शकतो. आणि ती दोघांचीही असली पाहिजे. मी असं कधीच म्हणणार नाही की सगळ्या गोष्टींची तयारी म्हणा किंवा बदल स्वीकारण्याची
किंवा ॲडजस्टमेंट करण्याची तयारी ही फक्त एका त्या नवीन घरी जाणाऱ्या मुलीचीच असली पाहिजे असं नाहीये. दोघांचीही असली पाहिजे. कारण त्या मुलाच्याही आयुष्यात, त्या पुरुषाच्याही आयुष्यात कोणीतरी नवीन व्यक्ती येणार असते. त्या पूर्ण कुटुंबात एक नवीन व्यक्ती येणार असते. आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की त्या मुलीला फक्त ऍडजस्ट करायला लागतं. असं नाहीये ना. त्या घरात गेल्यानंतर त्या कुटुंबियांना सुद्धा सगळ्या Adjust गोष्टी करावं तिच्याबरोबर ऍडजस्ट करायला लागतात. तिला सामावून घ्यावं लागतं. त्यांच्या गटामध्ये तिला सामावून घ्यावं लागतं. सो त्यांची सुद्धा तितकीच काय म्हणतात तारेवरची कसरत असते म्हणा, किंवा त्यांना सुद्धा खूप गोष्टींमध्ये थोडंसं ऍडजस्ट करावं लागतं. पण परत एकदा मी म्हणते की कॉम्प्रोमाइज आणि ऍडजस्टमेंट दोन शब्दांमध्ये जो फरक आहे ना, तो लोकांना लक्षात आला पाहिजे. कॉम्प्रोमाइज म्हणजे त्याग खूप मोठा असं वाटतं लोकांना. सेल्फ इस्टीम याच्यात करून कॉम्प्रोमाइज करून करतो आपण Yes. ते. आणि ऍडजस्टमेंट ही छोट्या गोष्टींमध्ये असते आणि ती तितकीच करून मोकळं व्हायचं असतं कोणीही. म्हणजे फॉर एक्झाम्पल की आज माझ्या रूममध्ये मला एकटं झोपण्याची जर वयाच्या 25 वर्षांपर्यंत सवय आहे, तर आज कोणीतरी व्यक्ती माझी रूम शेअर करणार आहे, माझ्याबरोबर कपाट शेअर करणार आहे. या गोष्टी सुद्धा लोकांना खूप त्रासदायक वाटतात. त्यांना असं वाटतं की आतापर्यंत माझ्या रूममध्ये माझे आई वडील सुद्धा कधी आलेले नाहीयेत. असे पण आहेत, अशी मुलं पण आहेत ना, पुरुष असे आहेत. प्रायव्हसी. येस, माझी प्रायव्हसी किंवा माझ्या गोष्टी मला कोणाबरोबर शेअर करण्याची सवय नाहीये. माझं बाथरूम कोणाबरोबर शेअर करण्याची सवय नाही. माझं वॉर्डरोब म्हणजे कपाट माझं कोणाबरोबर शेअर करण्याची माझी सवय नाहीये. सो अशा वेळेला त्या लोकांनाही अडचणी येतात खूप. मग तिथे तुमच्या गोष्टींमध्ये दोघांच्या मतभेदही होतात, वादविवाद सुरू होतात. मग या सगळ्या गोष्टींचीच म्हणूनच दोघांची आधी प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये जर मनाची पूर्ण तयारी झाली असेल तर या गोष्टी छोट्या ऍडजस्ट करण्यापासूनची सुरुवात चांगली होते. नक्कीच. आजकालची मुलं लग्न करायला तयार नाहीत, त्याची काही कारण आहेत. म्हणजे थोडक्यात आपण त्यांच्यावरतीही करूयात आणि एक प्री मॅरेज काउन्सिलर म्हणून मला तुमच्याकडून त्याची उत्तरं हवीत की काही लोक मी असे पाहिलेले आहेत ते लग्न करायला तयार नाहीत, किंवा एखाद्याची 35 सरली आहे, तुझं लग्न का झालं नाही, परफेक्ट पार्टनर भेटला नाही. आपण मराठीत ज्याला अनुरूप जोडीदार म्हणतो तसा कोणी भेटला नाही. ही अनुरूपता काय असते, म्हणजे ओके, कोण पार्टनर आहे असा जो परफेक्ट? कोणीच नाहीये परफेक्ट या जगामध्ये. सो तुम्ही मुळात तेच आहे की अनुरूप म्हणजे कम्पॅटिबिलिटी जी आपण बघणं म्हणतो ती काय बघायची, कुठल्या लेवलपर्यंत बघायची. तर मी कायम असं सांगते, म्हणजे सेशन्समध्ये पण सांगते किंवा मी असं लेक्चर देताना पण सांगते की ती तुम्ही अगदी मी अशी आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल की मला खूप चमचमीत खायला आवडतं रोजचा स्वयंपाक, म्हणून मी असाच जोडीदार बघतीये की ज्याला चमचमीतच खायला आवडतं, मसालेदारच खायला आवडतं. असं तुम्ही जगाच्या पाठीवर तसा शोधू शकत नाही, पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे की नाही मी डॉक्टर आहे, मग माझ्या क्षेत्रात काम करणारा तो नकोय, मला डॉक्टर मुलगा नकोय. आणि मग या क्षेत्रातला नकोय, मग तुम्ही तुमचेच ऑप्शन्स कमी करता त्यातले. म्हणजे डॉक्टर लोक कमी केले तुम्ही, मग तुम्ही काय वकील मला आवडत नाहीत म्हणून मी कमी केलेले आहेत. सो अनुरूपता बघताना काय करायचं तुम्ही, तर आधी सगळ्यात पहिल्यांदा मी असं कायम म्हणते की तुम्ही स्वतः आधी काय आहात हे बघणं खूप आवश्यक असतं. आधी स्वतः मी काय, माझी पर्सनॅलिटी काय आहे. म्हणजे आधी मी म्हटलं तसं की बाह्य आपण रूप बघतो, आपल्याकडे अजूनही त्याला खूप महत्व दिलं जातं की मुलगी सुंदर हवी, गोरी हवी, छान उंची, छान बांधा हवा तिचा, सगळ्या बाह्य गोष्टी आपण मुलंही हँडसम पाहिजेत, मुलंही हँडसम हवी असतात मुलींना, असंही आहे. पण पुन्हा एकदा की आपण कसे आहोत, अनुरूपता म्हणजे काय आहे. तर तुम्ही जर तुम्ही स्वतः थोडेसे हेवी आहात किंवा थोडेसे फॅटी आहात आणि मग तुम्ही अपेक्षा करणं की मला चवळीची शेंग असणारी, अगदी बांधा असा असणारी मुलगी हवी आहे, ही अपेक्षा आणि ही अनुरूपताच होत नाही मुख्य म्हणजे. सो तुम्हाला तुमच्या शरीरयष्टीला शोभेल अशी, तुमच्या रंगरूपाला शोभेल अशी, तुमच्या प्रोफेशनला शोभेल अशी, तुमच्या घरात म्हणजे पण काय की एक अगदी लोअर मिडल क्लास घरातली मुलगी जर असेल आणि कुठल्या तरी खूपच आपण म्हणतो गडगंज श्रीमंत आत्ताच्या भाषेत सांगायचं तर, अशा कुठल्या मुलाशी लग्न करायचं, ती पण अनुरूपता नाही होऊ शकत, कारण तिथे खूप तफावत आहे खूप गोष्टींमध्ये.
सो अनुरूपता बघताना आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे की आपली आर्थिक स्थिती काय आहे दोघांचीही, आपलं बाह्य रूप काय आहे दोघांचंही, स्वभाव कसे आहेत, आवडीनिवडी कशा आहेत. आवडीनिवडी म्हणजे असं नाही की मला हा पदार्थ आवडतो म्हणून त्यालाही आवडला पाहिजे असं नाहीये. ही अनुरूपता होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट की त्याच्यातल्या काही चांगल्या गोष्टी, त्याचे गुण, त्याचं कर्तृत्व बघावं मुलांचं. तसंच आता मुलींचंही कर्तृत्व बघण्याची गरज आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की आपल्याकडे अजूनही असा समज आहे की मुलीच्या शिक्षणात इतकंसं महत्त्व दिलं जात नाही, पण मुलाचं कर्तृत्व बघितलं जातं. तसं नाहीये ना. अनुरूपतेमध्ये तुम्ही ह्याही दोन्ही गोष्टी बघितल्या का, त्या कशासाठी बघायच्या, तर तुमच्या दोघांमध्ये जे काही शेअरिंग असतं ते तुमचं एका लेवलला झालं, एका बौद्धिक लेवलला झालं पाहिजे. ते कसं, जसं आता तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही शिकलेले आहात आणि तुम्ही जर एखाद्या 10वी फक्त शिक्षण घेतलेल्या 10वी वास असलेल्या मुलीशी समजा लग्न केलं, मी एक उदाहरण म्हणून देते, तर तुम्ही तुमची वैचारिक तुमची पातळी जी आहे ती कुठेच मॅच नाही होणार आहे. तिथे अनुरूपता असणं खूप गरजेचं आहे. तिथे बघायलाच पाहिजे ना की ठीक आहे तुमच्या पेशामधली नसली, अगदी ती पण डॉक्टर नसली समजा, तरी सुद्धा साधारणतः असंच उच्च शिक्षण घेतलेली, म्हणजे मास्टर्स केलेली एखादी वेगळ्या क्षेत्रातली असेल, पण तशी तुमची बौद्धिक पात्रता दोघांची काय आहे ती सुद्धा बघणं खूप आवश्यक आहे. सो अनुरूपतेमध्ये खूप गोष्टी बघणं आवश्यक असतं सगळ्यामध्ये. आणि आपण काय करतो, फक्त वरवरच्या गोष्टी बघतो. म्हणजे मुलं खूप वरवरच्या गोष्टी बघतात की अशीच आहे, मग ती बुटकीच आहे, मग ती जाडच आहे, मग नाही मला तिचे केसच नाही आवडले, या गोष्टीवरून सुद्धा मुलं रिजेक्ट करतात, मुली सुद्धा रिजेक्ट करतात. चष्मा आहे त्या मुलाला म्हणून रिजेक्ट केलेले सुद्धा लोक मी बघितलेले. सो असं नाहीये. म्हणजे पहिली गोष्ट की तुम्ही म्हणूनच हे ठरवायचं, ह्या सगळ्या गोष्टी खूप बाहेरच्या आहेत. सगळ्यात पहिलं तर तुम्ही टिकत नाहीये, या टिकत नाहीत. तुम्ही माणूस म्हणून ती व्यक्ती कशी आहे, तुमचे विचार जमतायत की नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ही अनुरूपता बघणं खूप आवश्यक आहे. अगदीच, खूप छान. बऱ्याचदा काय होतं, आता मी त्याच मुद्द्यावरती येतो की मुलं मुली नाही का म्हणतात लग्नाला. ठीक आहे, पहिले असते की एक तर मला परफेक्ट मॅच मिळाला नाही. दुसरं तुम्हीच व्याख्या सांगितलीत की मुला आणि म्हणजे स्त्री आणि पुरुषांना संबंध ठेवता यावेत याच्यासाठी कायद्याने दिलेली परमिशन म्हणजेच विवाह आहे. आत्ता काय झालेलं आहे, आता लोकांना सेक्स ठीक आहे ना, म्हणजे एकदम लेम लँग्वेजमध्ये किंवा जे मीम फिरतात त्याच्यानुसार सांगायचं झालं तर म्हणजे मला दूध प्यायचंय अर्धा लिटर, त्याच्यासाठी मी म्हैस कशाला घेऊन येऊ. अगदी म्हणजे हे इतकं अशा पद्धतीनं आहे. तर मला समजा सेक्ससाठी लग्न करायचंय, ते तर मला बाहेरही मिळतंय. अगदीच. मग मी आणि आजकाल खूप सारे प्रकार वाढलेले आहेत. ते काय शब्दही म्हणजे आपल्याला कळत नाहीत. आपण पुढच्या जनरेशनचे थोडे सिच्युएशनशिप म्हणा, फ्रेंड्स विथ बेनिफिट म्हणा, त्याच्यानंतर काय 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 खूप खूप निघालं. सो हे सगळं असताना मग मला ठीक आहे ना, सेक्ससाठी तर लग्नच, तो कट झाला पाहिजे, मी का करू. माझा तो काय म्हणतात ना, माझी तिथे गोष्ट ती त्याच्यापासून अडतच नाहीये, तर मी का लग्न करू. येस, अगदी बरोबर. आणि जसं तुम्ही आता म्हणालात तसं की खरंच की त्या सहजरित्या बाहेर ती गोष्ट उपलब्ध आहेत. येस येस. आणि त्याचा मी असं म्हणणार नाही की त्या गोष्टी पण चुकीच्या आहेत किंवा तिथे आळा घातला पाहिजे कुठेतरी त्याच्यावरती. ते स्वातंत्र्य आहे थोडक्यात. ते स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण तरी सुद्धा आपण पुढच्या गोष्टी, मी तर म्हणते की सेक्स हा पण एक विषय आता आपण जर तुम्ही म्हणला तसं थोडा बाजूला ठेवला तर बाकी सगळ्यासाठी सुद्धा आपल्याला कोणीतरी एक जोडीदार हवा असतोच कायमच. जसं मी खूप केसेसमध्ये म्हणते की आई वडील, मी म्हणेन की आपल्या हातात असतं तर आपण अगदी सगळ्यांनी अशी प्रार्थना केली असती देवाजवळ की माझे आई वडील 100-150 वर्ष जगू दे. पण प्रॅक्टिकल विचार करता आपले जे सिबलिंग असतात म्हणजे बहीण भावंड, ते त्यांच्या मार्गाला लागतात. आपले आई वडील काय 70-80-90 वर्षापर्यंत जगतील, 95 वर्षापर्यंत. त्या पुढचा काळ जो आपल्याला एकट्याला घालवायचा असतो, तर तिथे आपल्या हक्काचं कोणीतरी असणं खूप आवश्यक असतं. सगळ्यात वाईट काय माहिती का सर, की जेव्हा सगळ्या गोष्टी फिजिकल लेवलला चांगल्या असतात ना, म्हणजे माणूस जेव्हा फिजिकली स्ट्रॉंग असतो, केपेबल असतो, इंडिपेंडंट असतो, सगळ्या गोष्टी असतात. पण अगदी एक छोटंसं उदाहरण माझ्याकडे आलेल्या केसमधलंच तुम्हाला सांगते की एकट्या असणाऱ्या माणसाला उद्या जर कुठलंही आजारपण आलं तर तिथे मात्र तुम्ही विकत सुद्धा माणूस आणू शकत नाही तुमचं प्रेमाने करण्यासाठी. प्रेमाने आणू शकता तुम्ही, पैसे देऊन तुम्ही
24 तासांचा तुम्हाला एखादा केअरटेकर ठेवू शकता, पण तुम्हाला आज प्रेमाने कोणीतरी भरवणारा, कोणीतरी खाऊ घालणारं असं तुम्ही नाही आणू शकत. तुम्ही विकत नाही ते घेऊ शकत. खरंय. तिथे तुम्हाला त्या पॉइंटला सगळ्यात जास्ती माणूस खच्ची होतो. मग त्याच्याकडे सगळं असतं, पैसा असतो, सगळं असतं, बाकीचे लोक असतात, पण त्याच्या हक्काचं असं कोणी नसतं. सो त्या पॉइंटला मात्र लोक थोडीशी नैराश्याकडे जातात, किंवा मग त्यांना हे सगळं एकटेपणा त्यांना तेव्हा खरा जाणवायला लागतो. तरुण वय असतं तोपर्यंत या सगळ्या गोष्टी जातात, पुढे निभावल्या जातात, बरोबर. पण त्या पॉइंटला मात्र त्यांना जाणवतं. आणि ह्या परिस्थितीची भीती नाही मी म्हणणार, पण त्याची जाणीव करून देणं हे आपलं काम आहे आपल्या मुलांना. की माझ्यानंतर, आपण सगळ्यांना म्हणतो की माझ्यानंतर काय, असं आई वडिलांचं जे एक वाक्य असतं बघा कायम, की मी आहे तोपर्यंत ठीक आहे, पण नंतर तुझ्या एक हक्काची तुझी बायको असली की मला तुझी काळजी नाही, किंवा तुझ्या हक्काचा एक नवरा असेल की मला काळजी नाही. हे वाक्य काहीतरी अर्थाने त्या पालकांनी म्हटलेलं असतं असं मला वाटतं. मुलं ते खूप सहजगत्या घेतात की ठीक आहे ग, एवढं काही नाही, कोणाचं कोणा वाचून अडत नाही ग, काही होत नाही, असं नसतं. त्या पॉइंटला तुम्हाला जाणीव होते आणि मग तेव्हा हातातून वेळ निघून गेलेली असते. मग त्यावेळेला तुम्ही लिव्ह इन मध्ये राहण्याचा पर्याय निवडता, अशा काही गोष्टी कराव्या लागतात तुम्हाला. पण त्यापेक्षा मी असं म्हणेन की लिव्ह इन हे तर लोकांना जेवढं सोपं वाटतं, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं सगळ्यात अवघड आहे, लग्नापेक्षा रादर ते अवघड आहे राहणं. लिव्ह इन कडे कसं बघता? कारण हे आजकाल मुलं ट्रायल म्हणून घ्यायला लागले. Trial आपण म्हणून घ्यायला. 6 महिने राहू, 3 महिने राहू, जमलं तर पुढे लग्न करू. मी तेच सांगते सर तुम्हाला. अगदी साधं उदाहरण त्याच्यासाठी तुम्हाला द्यायचं म्हटलं तर लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या कपलला आज साधं रेंटवर कोणीही घर सुद्धा द्यायला तयार होत नाही. खरंय. अगदी सोपी गोष्ट. म्हणजे उद्यापासून एखाद्या कपलनी ठरवलंय की आम्ही लिव्ह इन मध्ये राहणार आहोत, त्यांनी मला सांगावं की आम्ही घर घेतोय, तर त्यांना घर द्यायला लोक तयार होत नाहीत. म्हणजे इतक्या गोष्टींपासून त्यांना प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. म्हणजे मग मी म्हणते की मग ते सोपं आहे का हे सोपं आहे, म्हणून म्हटलं की लिव्ह इन मध्ये राहणं हे लोकांना सोपं वाटतं की कुठली बंधनं नाहीत, त्याचेही कायदे आहेत, त्यालाही पुढे त्यातून तुम्हाला जर मूलबाळ झालं त्याची जबाबदारी आहे, ती तुम्ही झटकू नाही शकत. अशी तुम्ही दोघं नवरा बायको नसला तरी तुम्ही जन्माला घातलेला जो एक जीव आहे त्याची जबाबदारी तुम्ही दोघंही नाकारू शकत नाही. मग ते तुम्हाला बंधनात अडकवणारच आहे ना पुन्हा. सो अशा गोष्टी खूप आहेत. म्हणून म्हटलं की लिव्ह इन मध्ये राहणं लोकांना तो शब्द किंवा वरवर फक्त त्या लोकांनी त्या सगळ्या गोष्टी बघितल्यात. म्हणजे ही तर मी खूप छोटी 2च उदाहरणं तुम्हाला दिली आहेत लिव्ह इन मधली. असे खूप सारे प्रॉब्लेम्स त्यांना त्यांना सामोरं जावं लागतं या अशा प्रॉब्लेम्सना. म्हणून लिव्ह इन मध्ये राहणं हा काही त्यावरचा पर्याय नाहीच आहे. लग्नाची त्याच्याबरोबर कुठेच बरोबरी होऊच शकत नाही. आणि लिव्ह इन मध्ये राहण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला एक वेगळीच तुमची एक मेंटॅलिटी असणं पण आवश्यक असतं. त्या सगळ्यासाठी सुद्धा घरातल्यांचाही सपोर्ट लागतो, कुटुंबाचा सपोर्ट लागतो तुम्हाला. पण त्यांना तो पर्याय सोपा वाटतो, म्हणून मुलं आजकाल त्याकडे वळतात खरं थोडीशी. पण ते चुकीचं असं मी म्हणणार नाही, पण तो पर्याय सोपा नाही इतकं नक्की सांगेन. मग त्यापेक्षा लग्नाचा विचार करणं हा पर्याय, ॲटलिस्ट तुमची फॅमिली बरोबर असते, लिगली तुम्ही कमिटेड असता एकमेकांना ना, कायद्याचा पण त्याला तुम्हाला सगळ्याला सपोर्ट असतो, आईवडिलांची. लग्न झाल्याच्या नंतर माझं स्पेस हरवून जाईल. म्हणजे आता जसं काय तरुण मुलं मुली आहेत, IT कंपनीजमध्ये जॉब करतात, कुठेही प्रोफेशनली जॉब वगैरे बाहेर करतात. जेव्हा वाटलं कोणासोबत जेवायला गेलं, पार्टीला गेलं, जेव्हा वाटलं ते बाहेर गेले, जेव्हा वाटलं तेव्हा घरी आले, जेव्हा सिंगल असतात तेव्हा. आणि जेव्हा लग्न होतं तेव्हा मला एक बंधन येतं. मी याच्यासोबत जाऊ शकत नाही, मी हिच्यासोबत जाऊ शकत नाही, मी फिरू शकत नाही, मी हे करू शकत नाही. तो स्पेस आणि तो फ्रीडम हरवून जातो. म्हणून हे एक प्रमुख कारण आहे, मुलं मुली आजकाल लग्नाला नकार देत आहेत. हो, याच्याकडे कसं बघताय तुम्ही? येस, अगदी बरोबर आहे. तुम्ही म्हणता तसं की बंधनात नको असतं, आणि हे दोन्ही बाजूला आहे. म्हणजे मुलींनाही वाटतं की माझ्या मुलींना आजकाल जास्त वाटतं, कारण आता हे पिढ्यानपिढ्या त्रास आलेला मी नाही सहन करणार असं नाहीये. पण त्यात पण खूप मजा असते, छान. मी तर म्हणते की प्रत्येक वेळेला तुम्ही बंधन हा शब्द का सगळ्याच्या मध्ये आणताय प्रत्येक गोष्टीमध्ये, किंवा रिस्पॉन्सिबिलिटी म्हणू शकतो त्याला आपण, रिस्पॉन्सिबिलिटी म्हणू शकतो. किंवा मी असं म्हणेन की तुम्ही जेव्हा काय म्हणतो आपण, आता तुम्ही जसं उदाहरण दिलं की एखादा जेंट्स कोणीतरी तो म्हणतो की मला दर शनिवारी मी मित्रांबरोबर पार्टीला बाहेर जातो, पण आता लग्न झालं की माझी बायको किरकिर करणार, मला सोडणार नाही बाहेर. तिथे मी असं म्हणेन की
दोघांनीही इथे थोडंसं समजूतदारपणा दाखवण्याची गरज आहे. त्याची कारणं अशी आहेत की एकच दिवस रविवारचा, त्याच्यामध्ये जर तो पुरुष मुलगा त्याच्या मित्रमैत्रिणींबरोबर बाहेर गेला, तर तुमच्यामध्ये तेवढं अंडरस्टँडिंग पाहिजे की त्यांनी तिला सुद्धा तेवढं काय म्हणतो फ्रीडम दिलं Freedom पाहिजे दिलं पाहिजे. की येस, या सॅटर्डे मी घरी थांबतो, मी घरातली कामं करतो, तू जा, तू तुझ्या मैत्रिणींबरोबर बाहेर जा, हम्म. तू मजा कर, तू बाहेर जा डिनरला त्यांच्या बरोबर. हम्म. तुम्ही कसं नातं घेताय ना सर, यावर असतं. म्हणजे मी तर उलट म्हणेन की असे सुद्धा मी कपल्स छान बघितलेले आहेत की ते बायकांना तेवढं फ्रीडम देतात आणि मग हेही सांगतात की नाही तू जा, मी तुला उशीर झाला तर आणायला येतो. हम्म. सेफ्टी महत्वाची आहे त्या बाईची किंवा बरोबर, बाईची. बरोबर. सो हे तुमच्यामध्ये जर छान बॉन्डिंग आणि अंडरस्टँडिंग असेल ना, तर तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टींवरती खूप छान सोल्युशन्स काढू शकतात, वाटून घेऊ शकता. जशी तुम्ही कामं वाटून घेता तसं येस, हा सॅटर्डे मी बाहेर जाणार आहे, नेक्स्ट सॅटर्डे तू तुझ्या मैत्रिणींबरोबर बाहेर जा. हम्म. पण जेव्हा पुरुष असं म्हणतो की तू जायचंच नाहीयेस आणि फक्त मी जाणार आहे, मग तिथे बायका सुद्धा अशा असतात की मग तुला जाऊ देणार नाही, तू मला जाऊ देत नाहीयेस, मग मी तुलाही जाऊ देणार नाही. दोन्ही गोष्टी असतात. किंवा पुरुष थोडेसे फ्रीडम देणारे असतात, पण तरी बायका अडवून ठेवतात की नाही तू नाही जायचंस काही झालं तरी. सो अशा गोष्टी करू नयेत, कोणीच करू नयेत. जरी आपण कमिटेड असलो एकमेकांना, जरी आपण नवरा बायको असलो, तरी सुद्धा स्पेस देणं म्हणजे काय असतं तर ह्या Personal freedom. येस, या छोट्या छोट्या परत एकदा त्या फ्रीडमचा किंवा त्या स्पेसचा गैरवापर. कुठल्याच दुसऱ्या पार्टनरनी गैरवापर करू नये किंवा त्या आपल्या पार्टनरशी कुठल्याही प्रकारचा खोटेपणा, प्रतारणा ही करू नये. हे तितकंच खरं आहे. मग तिथे मग नात्याला काहीच अर्थ राहत नाही. सो तुमचा दोघांवर विश्वास पाहिजे एकमेकांवरती आणि त्या विश्वासावरती तुम्ही दोघांनी ह्या गोष्टी ऍडजस्ट केल्या पाहिजेत आणि ती स्पेस दोघांनीही एकमेकांना दिली पाहिजे. नक्कीच. मुलाला चांगली बायको पाहिजे, मुलीला चांगला नवरा पाहिजे. काय व्याख्या आहे चांगला नवरा, चांगली बायको? प्रत्येकाची वेगळी आहे सर. चांगली बायकोची एका पुरुषाची 10 पुरुष तुम्ही आता इथे समोर उभे केले तर 10 प्रत्येकाची जणांची वेगळी व्याख्या वेगळी तुम्हाला समजेल. तसंच 10 बायकांची जर म्हटलं, मुलींची जर म्हटलं, तर माझी चांगला नवरा म्हणजे मला असं वाटतं की त्याला स्वयंपाक येत असेल तर तो चांगला नवरा आहे बाबा, त्यांनी सगळा स्वयंपाक करावा, माझं म्हणणं आहे. असंही म्हणणाऱ्या मुली आहेत भरपूर, आता जास्त आहेत. येस, आता जास्ती आहेत. एखादी म्हणेल की मी आतापर्यंत नोकरी केलेली, आता मी नोकरी सोडणारे, लग्न झाल्यानंतर मी काही करणार नाही, मी घरात राहणार आहे. मग असं करणारा ज्या नवऱ्याला हे मान्य असेल की मी फक्त घरात राहणार आहे, मी काहीच करणार नाही, मी नोकरी यापुढे आयुष्यात कधी करणार नाही, तो तिच्या दृष्टीने चांगला नवरा ठरू शकतो. तसंच एखाद्या नवऱ्याची अशी अपेक्षा असू शकते, मला बाकी काही अपेक्षा नाहीये, माझ्या आई वडिलांना फक्त तिने छान बघावं तर माझ्या दृष्टीने ती चांगली बायको आहे. एखादा म्हणू शकतो की सुंदर दिसणारी म्हणजे ही माझ्यासाठीची चांगली बायको आहे, ही माझी व्याख्या असू शकते. एखादा म्हणेल सुगरण असणं, चांगला स्वयंपाक करणारी, बस मला रोज छान छान पदार्थ खाऊ घालणारी बायको ही माझी चांगल्या बायकोची व्याख्या असू शकते. वेगवेगळी आहे. सो ती प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे. कारण प्रत्येकाची काय म्हणूयात आपण इच्छा, अपेक्षा या सगळ्या वेगळ्या वेगळ्या आहेत. त्यामुळे त्या सगळ्याची अपेक्षा किंवा त्या प्रत्येकाची जी व्याख्या आहे ती वेगळी वेगळी येणार आहे. सो आपली व्याख्या काय आहे, म्हणूनच मी मगाशी म्हटलं की आपली काय अपेक्षा आहे आपल्या पार्टनरकडून. अपेक्षांचंही ओझं होता कामा नये समोरच्याला. अपेक्षा ह्या अगदी साध्या असल्या पाहिजेत आणि त्या एकदाच आपण फक्त सांगून बघितल्या पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की माझा जो पार्टनर आहे ना तो निर्व्यसनी असावा. चांगली अपेक्षा आहे ना, यास वाईट कुठलीच नाहीये की नाही मला स्मोकिंग. आणि परत एकदा सांगते, या सगळ्या अपेक्षा येतात कुठून सर? तर आपल्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातल्या अनुभवांमधून. जर त्या मुलीनी घरामध्ये व्यसनी कोणीतरी एखादी व्यक्ती ज्यामुळे तिला जडलेला एखादा आजार असेल किंवा त्यातून झालेला मृत्यू सुद्धा असेल, तर ती मुलगी त्या व्यसनाला काय म्हणतो ना कधीच मान्यता देणार नाही किंवा कधीच ती तयार होणार नाही. असं फ्रीडम किंवा अशी स्पेस ती कुठलीच बायको देणार नाही. जर तिने हे लहानपणापासून बघितलं असेल, तिच्या मनात असं येऊ शकतं ना की नाही माझे वडील अल्कोहोलिक होते आणि त्यात ते गेले, लवकर गेल्या संसारातून, आईवर सगळी जबाबदारी तयार झालं. एक्झॅक्टली. माझी एक मैत्रीण होती, फार इंटरेस्टिंग आहे की ती सांगायची, म्हणजे जर एखादा मुलगा भेटला ना फ्रेंड वगैरे तिला, आणि तिने सांगितलं मी ड्रिंक नाही करत. अरे ड्रिंक का नाही करत? किती मस्त असतं. कारण ती सांगायची ना माझे पप्पा रोज कामावरून घरी येतात,
1 ते 2 पेग मारतात, असं छान पितात आणि आमच्यासोबत मस्त गप्पा मारतात आणि मूड फ्रेश होतो. ते थकून आलेले असतात, एकदम त्यांचा मूड फ्रेश होतो, आमच्यासोबत जेवतात आणि आम्ही गप्पा मारत झोपतो. म्हणजे ते परसेप्शन वेगळे. ते Yes. घेतल्याच्या नंतर ते वातावरण तयार होतं, तर घेणं चांगलं आहे हे तिचा अनुभव. तिच्यासाठीचं. कारण तिचा अनुभव तसा आहे. आणि अगदी बरोबर सर. एखादा आता अशी कित्येक उदाहरणं आहेत जे समजा वडील पिऊन येतात, आईला मारतात, आमच्यावरती Yes. ओरडतात, रात्री लेट येतात, म्हणजे वेगळ्या स्थितीत Yes, येतात, तर yes, yes. त्यांच्यासाठी तो वाईट Yes, अनुभव आहे. म्हणूनच म्हणलं की प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या आहेत किंवा असं काही म्हटलं जाणं. पण या सगळ्या तुम्ही आधीच एकमेकांबरोबर बोलणं म्हणजे प्री मॅरेजमध्ये आपण काय करतो तर हेच करतो बरोबर. की तशा अपेक्षा करणं की नाही माझी अशी इच्छा आहे की मला निर्व्यसनी मुलगा हवा आहे किंवा एखाद्या मी म्हटलं तसं एखाद्या पुरुषाची पण अशी एक अपेक्षा असू शकते की नाही तिने काही नाही करायचं, फक्त माझा संसार छान पद्धतीने करायचा, माझ्या आईवडिलांना चांगलं बघायचं, आमच्या घरात खूप मोठा परिवार आहे, घरातल्यांचं सगळ्यांनी मी तिला काही कमी पडू देणार नाही. पण त्याही मुलीनी त्या सगळ्या गोष्टी जर छान आनंदाने स्वीकारल्या आणि ते करण्याची तयारी जर तिने दाखवली ना, तर मी तुम्हाला सांगते सर की याच्यापेक्षा उत्तम संसार कुठला बघायला मिळणार नाही आपल्याला. पण याची तयारी तुमची असली पाहिजे. आणि अगेन परत एकदा सांगते की म्हणूनच त्या सगळ्या गोष्टी क्लिअर होणं आधी हे खूप गरजेचं आहे. मग तू हे सांगितलंच नव्हतंस, तू ड्रिंक्स घेतो हे सांगितलं नव्हतं, लपवलं होतं माझ्यापासून, असं सुद्धा म्हणणारे लोक आहेत. सो ही फसवणूक पण न करता ज्या गोष्टी काही आहेत, माझ्या घरात हे आहे म्हणजे आहे बाबा, हे करायलाच लागणार आहे तुला. एखादं देवाधर्माचं खूप करणाऱ्या घरात मध्ये तुला काही झालं तरी तुला ते करावं लागणार आहे, ते सोवळं वगैरे तुला पाळायला लागणार आहे, याची पूर्वकल्पना त्या मुलीला देणं किंवा ती तयारी असणं किंवा तयारी असणं. या आणि पुन्हा एकदा सांगते की यावरून सुद्धा मुली नकार देतात. जर अरेंज मॅरेजमध्ये तर खूप असे प्रकार बघायला मिळतात की हो का बाबा तुझ्याकडे एवढं देवाधर्माचं मला नाही बाबा चालणार, मग मी म्हणून त्या मुलालाच रिजेक्ट करणं हे खूप चुकीचं आहे. तू त्या बाकीच्या गोष्टी त्या मुलाच्या बघणं खूप आवश्यक आहे. मग घर चांगलं आहे, बाकीचं सुसंस्कारित घर आहे, मुलगा खूप चांगला संस्कारी आहे, चांगल्या स्वभावाचा आहे किंवा उच्च शिक्षित आहे, हे जर सगळे ते म्हणतात तसं 95 गुण त्या मुलामध्ये चांगले असतील, जर तू फक्त 5% का तर धार्मिक घर आहे आणि मग तिथे माझा निभाव नाही लागणार, 100% तर कोणीच 100% कोणीच कोणाला मिळत नाही. मगाशी आपण म्हणतो अनुरूपतेची आपली काय संकल्पना आहे किंवा आपले काय विचार आहेत आणि ती कुठे, म्हणूनच आपण कसे आहोत हे बघणं पण आवश्यक आहे. आणि ठीक आहे ना, तू काही त्यांच्या बरोबरीने अगदी सगळ्या धार्मिक गोष्टींमध्ये पण तुझा एक खारीचा वाटा तर तू उचलू शकतेस. आत्ताच तू त्या गोष्टी नाही म्हणणं, हे करून ते स्थळ नाकारणं यापेक्षा तू थोडीशी तयारी दाखवणं. माझ्याकडनं होईल, मला आतापर्यंत माहिती नव्हतं बाबा ह्या सगळ्या गोष्टी पण अशा असतात, आमच्या घरी तसं वातावरण नाहीये, असं ती सांगू शकते. सो यासाठी त्या दोघांमध्ये आधी खूप सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असणं खूप आवश्यक आहे सर. त्यांनी खूप सारे संसार पुढे चांगल्या पद्धतीने टिकतील किंवा संसार करू शकतील असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे आपण आहे ते ओळखणं आणि ऍक्सेप्ट करणं. येस येस, या 2 गोष्टी महत्वाच्या असतात. पण बऱ्याचदा काय होतं की मुली किंवा मुली जास्त करून, कारण मुलं तर काही सासरी जात नाही, मुली सासरी येतात. लग्न हे दोघांचं होतं, आपलं हे प्रेम हे दोघांचं होतं, पण लग्न हे 2 कुटुंबाचं होतं असं सांगितलं जातं. आणि जेव्हा लग्न होतं तेव्हा मुलीसमोर 2 आयुष्य असतात, एक असतं वैवाहिक जीवन, एक असतं कौटुंबिक जीवन. ह्या 2 मधला फरक बघा, आता वैवाहिक जीवन म्हणजे ते फक्त दोघांचं असतं, म्हणजे फक्त नवरा बायकोंचं असं पर्सनल लाईफ आहे. येस. आणि कौटुंबिक म्हणजे काय तर त्याच्यामध्ये तिचे सासरचे लोक आहे, तिच्या माहेरची लोक आहे, इतर सगळा परिवार आहे, इतर समाजही त्याच्यामध्ये येतो सगळा. कारण तुम्ही रोजच्या रोज तुम्ही समाजाशी पण कुठेतरी संबंध ठेवून असता ना सगळ्या गोष्टींचा. तर आधी आपण कॉन्सन्ट्रेट लग्न झाल्या कुठल्या गोष्टींवर करायचं तर आपल्या वैवाहिक जीवनावरती, म्हणजे आपल्या दोघांवरती, आणि त्याच्या बरोबरीने मग कुटुंबाचा विचार. आणि मी असं कधीच म्हणणार नाही की आता सगळ्याच बाबतीत खरंच इतके सगळे लोक पुढारलेल्या विचारांचे झालेले आहेत ना की येस, त्यामुळे अगदी इतके छान कपल पण मी बघितलेले आहेत की नाही माझे आई वडील समजून, आज तू माझ्या आई वडिलांचं करतेस ना, तसंच मुलं म्हणतात की तुझे आई वडील सुद्धा माझ्या आई वडिलांसारखे आहेत. ज्यांना एकुलती एक मुलगी असते किंवा 2च मुली असतात, तिथे जावई सुद्धा
मुलासारखं सगळं कर्तव्य बजावताना सुद्धा आपण बघायला मिळतात आपल्याला, Right. अशी सुद्धा मुलं बघायला बघतो आपण रादर. हम्म. सो आपण पुन्हा एकदा की कुटुंब म्हणजे ते सगळे आले पाहिजेत, म्हणजे हम्म. तिथे सुद्धा पुरुषांचाही कुठेच फक्त स्वार्थी विचार नसावा की तुझ्या घरातल्यांचं काही हम्म. एवढं महत्व नाही किंवा तुझ्या घरातल्यांना सारखं भेटायला जायचं नाही, आई वडिलांना कुठली मदत करायची नाही, असं हम्म. नसावं. जसे तुझे आई वडील आहेत तसेच जेव्हा तूही तिच्या आई वडिलांना आपल्या आई वडिलांसारखं समजणार आहेस तेव्हा ती आपोआपच ती मुलगी सुद्धा तुझ्या आई बरोबर. वडिलांना आपल्या आई वडिलांचं मानणार आहे किंवा त्यांच्यासाठी काही गोष्टी हम्म. करणार आहे. हम्म. सो या गोष्टी दोघांनीही करणं खूप आवश्यक आहे. हम्म. म्हणजे तुझे आई वडिलांचं तू करा, मला काही सांगू नकोस ते, असं हम्म. म्हणणाऱ्या पण मुली आहेत. आणि मला असं म्हटलेलं ऐकलं की मला खूप वाईट वाटतं खरं तर, हम्म. की तुझेही आई वडील आहेत ना. हम्म. हं? तसं कोणी जसं काही आता आभाळातून टपकलेलं Right, नाहीये, right. सगळ्याच व्यक्तींना आई वडिलांनीच जन्म दिलेला आहे. सो दोघांच्याही आई वडिलांना तितकंच महत्व द्या. त्यांच्या त्या अशा स्टेजमध्ये असणार आहेत की ते 50-60ला आलेले असणार आहेत आई वडील, त्या जिथे सगळ्यात जास्ती तुमच्या दोघांची गरज असणार आहे. हम्म. म्हणजे मी असं कायम म्हणते की सासवा सुनांमध्ये किंवा इन-लॉज बरोबर, म्हणजे तुमच्या दोन्ही सासू सासऱ्यांबरोबर तुमचे मतभेद असूच शकतात, रादर हम्म. असतातच असं मी म्हणेन. पण तुमच्या सहवासानी एकमेकांच्या त्यांची ना खूप अशी एक भाबडी अपेक्षा असते. कित्येक घरांमध्ये मी असं बघितलेलं की भांडणाऱ्या सासू सुना आहेत, पण तरी सुद्धा सासूच्या तोंडात हे असतं की नाही काही झालं तरी माझी सून करणार आहे, पण माझं म्हणजे प्रेमाने करेल ती माझं, खरं. ती भांडते माझ्याशी, आमचे मतभेद आहेत. आईचे आणि मुलीचे पण होतात की आईची आणि मुलीचे पण होतात, हां. त्यांच्याही मध्ये मतभेद असतात. सो तुम्ही आपलं मानून दोघांनी जर केलं, हम्म. दोघांची, आणि दोघांनाही गरज आहे आता, कारण आता काही एकत्र कुटुंब राहिली नाहीयेत किंवा 3-4 अपत्य आहेत असंही नाही राहिलं. एकुलतं एक मूल असतं बऱ्याच लोकांना. बरोबर. मग तिथे त्या मुलीच्या पण समजा एकच मुलगी आहे एकुलती एक, आणि तिचे आई वडील असतील तर त्यांना पण आज आधाराची, प्रेमाची, सहवासाची त्यांनाही तितकीच गरज आहे. अगदीच. मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे तिचा आई वडिलांशी काही संबंध नाही असंही नाही होत ना. हम्म. मग तिथे थोडंसं त्या मुलांनी पण या गोष्टी समजून घेणं, तिच्या आई वडिलांकडे पण तेवढं जाणं येणं ठेवणं किंवा त्यांना लागेल ती थोडीशी मदत करणं, या पण गोष्टी मुलांनी पण लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि अगदीच. तेवढ्याच मुलींनी, हम्म. माझे आई वडील आणि तुझे आई वडील हम्म. असं नसता आपले आई बाबा. हम्म. म्हणजे आताची, मी सॉरी परत कोणी पर्सनली घेऊ नये, पण मला असं वाटतं की हल्लीच्या मुली सासू सासऱ्यांना काका काकू म्हणतात, काहीतरी वेगळ्याच नावाने हाक मारतात, मी हे तुझे आई मला बाबा हे अगदी म्हणतात. सांगायला आवडेल की आमच्या इकडे गावी असे एक दाम्पत्य होते हं. जे स्वतःच्या मुलीसाठी इच्छित वरस्थळ हं. शोधत होते. तर ते सांगताना त्यांची अट खूप खतरनाक होती. आई, माझ्या मुलीला सासू नको, म्हणजे ज्या मुलाला आई नसेल ना तिथे मला मुलगी द्यायची. कारणही तसं होतं, कारण तिच्या मोठ्या बहिणीचं तिच्या सासूसोबत फार भांडण होतं. ते नंतर ते थोडंसं आत्महत्या वगैरे झाली, असं तसं होतं. इतक्या टोकाला गेलं होतं की ते माझ्या म्हणजे माझ्या मुलगी तिथेच देईन जिथे मुलाला आई नसेल. पण परत एकदा सर की आपण आता इथे तुम्ही तसं पुढचंही सांगितलं, कारण सांगितलं त्या मागचं की त्यांना तसा आलेला अनुभव होता. पण मी पुन्हा सांगते की सासू सासरे म्हणजे वाईटच असतात असं का तुम्ही धरून चालता ना. चांगले, आणि आपण त्यांच्याशी कसे वागतोय त्याच्यावरती. तुम्हाला सांगू, मनुष्य हा असा प्राणी आहे ना की जिथे तुम्ही प्रेम दिलत तर प्रेमच मिळतं. हे एक काउन्सिलर म्हणून किंवा एक काय म्हणूया सायकोलॉजिस्ट म्हणून पण मी सांगू शकते की त्याच्या बदल्यात तुम्हाला प्रेमच मिळतं. असं कोणीच नाहीये की ज्याला तुम्ही प्रेम लावलत किंवा थोडंसं प्रेम दाखवलं तर ती व्यक्ती तुमच्याशी सगळं सोडून, सगळे पूर्वग्रह, सगळ्या जुन्या गोष्टी, वादविवाद, भांडण सगळं विसरून ती प्रेमानेच तुमच्याकडे ओढली जाते व्यक्ती. हा अनुभव आहे, सगळ्यांचाच असतो. आणि हा अनुभव प्री मॅरेज काउन्सिलेशन किती महत्वाचं आहे की खूप. समजा मी असं उदाहरण देतो की 10 लोकांचं लग्न झालं आणि त्यातल्या 10च्या 10 लोकांनी म्हणजे ते 10 लोकांचं लग्न झालं तर 7 लोकांची मॅरिड लाईफ अनहॅप्पी असेल, हे आजच्या काळात दिसतंय बरं. किंवा 2-3 लोकांची डिवोर्स वगैरे झालेले असतील. आपल्या संस्कृतीमध्ये डिवोर्स इतका पटकन घेतला जात नाही, त्यामुळे सोबत राहतात पण अनहॅप्पी आहेत बऱ्यापैकी, 7-8 म्हणू शकतो मी. आणि जर त्यांनी प्री मॅरेज काउन्सिलेशन घेतलं, काउन्सिलिंग घेतली तर त्यात किती फरक पडू शकतो. प्री मॅरेज पण म्हणू शकता सर, किंवा कोणाचं आता प्री मॅरेज म्हणजे घेतलं नाहीये पण लग्न झालेलं आहे आणि काही कुरबुरी जाणवत आहेत त्यांना, मतभेद जाणवत आहेत. तर मी असं म्हणते की प्रत्येकच नात्याला एक चान्स द्यायला
पाहिजे प्रत्येकाने. म्हणजे घटस्फोट हा अगदी शेवटचा पर्याय तुमच्यासाठी राहायला पाहिजे, अगदी शेवटचा कोणाहीसाठी. त्याच्या आधी तर म्हणजे मी स्वतः सुद्धा कुठलाही संसार हा वाचवण्याचाच माझा 100 नाही 200% प्रयत्न माझा असायलाही पहिला हवा. असतो. आणि तो आवश्यक पण आहे, कारण घटस्फोट हा फक्त त्या 2 व्यक्तींचा नाही होत ना, आणि तो फक्त कागदावर पण नाही होत सर. खूप लोक तो सफर होतात खूप त्यात. लोक सफर होतात. त्या दोघांच्या मानसिकतेवरती खूप परिणाम होतो. त्यांना त्या क्षणाला खूप म्हणतो ना आनंद मिळू शकतो, की झालो बाबा एकदाचे वेगळे, या त्रासातनं मुक्त झालो. पण नाही, त्यानंतरचे तुमची मानसिकता, त्यातून होणारे त्रास हे खूप वेगळ्या लेवलचे असतात सर. खरंय. आणि पण तरीही एकदा असंही आहे, की जिथे खूपच वेगळ्या लेवलचा त्रास आहे तोही सहन करावा असं माझं म्हणणं नाहीये. पण त्याच्यावरती आपण शेवटच्या त्या पर्यायापर्यंत, म्हणजे घटस्फोट हा शेवटचा पर्याय राहता तोपर्यंत आपण सगळे प्रयत्न करून बघायला काहीच हरकत नसते. मग त्यासाठी तुम्ही काउन्सिलिंग सेशन्स घ्या. पूर्वी हे सगळं काम आपल्या घरातले लोकच करायचे. एकत्र कुटुंब असायची, मग मोठे लोक सगळे मिळून हे निर्णय घ्यायचे, समजावून सांगायचे त्या दोघांना. तेव्हा या सगळ्या गोष्टी तशा सॉल्व्ह होत होत्या. तेव्हा पण त्यामुळे घटस्फोटाचं प्रमाणच कमी होतं. पण हा जो एक शेवटचा चान्स आपण म्हणूया तुमच्या नात्याला दोघांच्याही, तो तुम्ही द्यायलाच पाहिजे. आणि मग त्यानंतर जर गोष्टी नाही सुधारल्या किंवा बदलताना दिसल्या, तर मग तुम्ही हा एक शेवटचा जो पर्याय आहे तो निवडायला हरकत नाही असं मी म्हणते. मग हा करताना काय काय करायचं, तर लग्नानंतर पण तुम्हाला छोट्या गोष्टींमध्ये काही अडचणी येत असतील तर ते तुम्ही त्याच्यासाठी कुठल्या तरी अशा तज्ज्ञांची मदत घेतली की तुमच्या गोष्टी बऱ्याचशा, कारण परत एकदा तुमच्या डोक्यात काय असतं, काही वेळेला पार्टनर्स एकमेकांशी मोकळेपणे बोलत सुद्धा नाहीत. प्रॉब्लेम काय हा माहितीच नसतो लोकांना, त्यामुळे त्या दोघांनाही माहिती नसतो. रादर असं सुद्धा कपल्स बघायला मिळतात की ती मुलगी छोटीशी काहीतरी गोष्ट असते पण ती म्हणते मी सांगूच शकत नाही माझ्या पार्टनरला. माझ्याकडे एक अशी केस आली होती सर, तुम्ही आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण ती इतकी असह्य झाली होती. आणि तिचं कारण काय होतं, छान म्हणजे मुलगा झाला होता त्यांना, एक 8 वर्षांचा मुलगा होता. आणि ती बाई म्हणाली की मला एकच त्रास आहे की माझ्या नवऱ्याच्या म्हणे घामाचा इतका वास होतो आणि हायजीन पाळलंच जात नाही त्याच्याकडून. म्हणे मला ह्याचा इतका त्रास होतो, पण मला त्याला दुखवायचं पण नाही, मी हे त्याला कसं सांगू. सो बघा, म्हणजे तिला ती असह्य होण्यापर्यंतची ती गोष्ट होती, पण फक्त नवऱ्याला दुखवायचं नाही म्हणून ती ही गोष्ट सांगू शकत नव्हती. पण हे न सांगणं आपण म्हणतो तसं, पुन्हा एकदा तिला का वाटत होतं की हे नाही सांगायचं, कारण नवरा त्याचा अर्थ कसा घेईल, त्याला हे आवडेल की नाही, आणि त्या सगळ्यामुळे आमच्या दोघांच्या नात्यात काहीतरी प्रॉब्लेम्स येतील अशी भीती त्या मुलीच्या मनात होती. आणि तेव्हा मग हळूहळू त्यांच्या सेशन्समध्ये मग मी तिला सांगितलं की हे मी सांगणार नाहीये, तूच सांगायचं आहेस तुझ्या नवऱ्याला, आणि तू सांगून फक्त ती कशा पद्धतीने सांगायची ते मी तिला सांगितलं. म्हणजे हे तुम्हाला तज्ज्ञ सांगू शकतात की कशा पद्धतीने सांगायचं, पण नाही सांगायचं. आपल्या पार्टनर्स पासून कुठल्याही गोष्टी लपवणं, मनात ठेवणं, हे तर सुरुवात असते. आपण म्हणतो ना की गैरसमज निर्माण व्हायला, मतभेद निर्माण व्हायला हळूहळू झालेली सुरुवात असते. बोलणं बंद झालं की मग गैरसमज वाढतात. मनात गोष्ट ठेवायचीच नाही, जरी ती खटकायला लागली आपल्याला. कदाचित असंही असेल की त्याच्या ती गोष्ट लक्षातही आली नसेल, आणि त्याच्यासाठी ती इतकी साधी असू शकते की हो तू सांगायचंच ना, असं सुद्धा म्हणतात लोक. काय तू हे इतके दिवस डोक्यात ठेवलं, सोय कधीच सांगायचीस मला ही गोष्ट, असे सुद्धा म्हणणारे लोक असतात. किंवा उलटही होतं, त्याबद्दलचा चुकीचा समज करून घेणारेही लोक असतात की ओ बर, तुला अगदी माझ्या घामाचा इतका त्रास होतो का, मला माहिती नव्हतं, असं सुद्धा म्हणणारे लोक असतात. म्हणूनच ते काउन्सिलरची गरज आहे. येस, म्हणूनच तुम्ही तज्ज्ञांच्या मदतीने जेव्हा ती गोष्ट एकमेकांपर्यंत पोहोचवता किंवा सांगता, त्यावेळेला त्या गोष्टी विशिष्ट पद्धतीने मांडल्या गेल्या की मग हे असे गैरसमज निर्माण होत नाहीत. म्हणजे हे एक छोटं उदाहरण दिलं मी तुम्हाला. तसे अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत सर. काही विचित्र अपेक्षा आलेल्या तुमच्या काउन्सिलिंगच्या सेशनमध्ये? हो. परत एकदा आपल्याकडचा न बोलला जाणारा सेक्स हा विषय जो आहे,
आणि सध्याचं त्याबद्दलचं जे लोक Taboo. हां की नाही आणि बघतात म्हणजे सोशल मीडियावरती हां, हां, हां. त्याबद्दलचं ओके, बोललं ओके, ओके, जाणं ओके. म्हणा किंवा त्याबद्दलचं जे काही मोकळा संवाद पण ऐकतात लोक किंवा काही व्हिडिओज बघतात किंवा या सगळ्यामुळे कुठंतरी त्यांची एक फॅन्टसी असते, वेगळी काहीतरी फॅन्टसी वेगळ्या तयार अपेक्षा झालेली असतात. असते. येस बरोबर. येस आपल्या हं, पार्टनरकडून, हं. पण बोलत काहीच नाही ते त्याबद्दल हं, सुद्धा. हं, हं, हं. सो आता अगदी सोपं सांगायचं तुम्हाला तर ओरल सेक्ससाठी सुद्धा समोरचा पार्टनर तुमचा जर रेडी नसेल तर पण त्याची ती इच्छा असेल, त्याला वाटत असेल की ह्यासाठी माझ्या पार्टनरनी रेडी व्हावं, तयार हं. व्हावं, पण त्याला बोलायला सुद्धा तो तयार नाहीये. पण मग ते मनातच ठेवून फक्त मग हं. ती वेगळ्या पद्धतीने चिडचिड व्यक्त करणं पार्टनरच्या बरोबर आणि समोर त्या पार्टनरला कळतच नसतं की ह्याला नक्की का होतंय, हा का चिडचिड करतो. बरोबर. ऍक्च्युअल त्या प्रोसेसमध्ये असताना हा व्यक्ती का चिडचिड करतो हे त्या समोरच्या पार्टनरला कधीच कळत नाही, कारण तुम्ही हं. त्याच्याजवळ ते मोकळेपणाने कधी बोललेलंच नाहीये. सो बोलणं खूप आवश्यक आहे. बोलल्यानंतर तुम्हाला कळेल की यासाठी तुमचा पार्टनर तयार आहे की नाही. हं. मग नसेल तर त्यासाठी सुद्धा चे स्पेशालिस्ट आहेत ना. अगदीच. सेक्शॉलॉजिस्ट जे आहेत त्यांच्या सल्ल्यानी किंवा त्यांच्या मदतीने, सल्ल्यापेक्षा सुद्धा त्यांच्या मदतीने तुम्ही तुमचा तो सुद्धा प्रॉब्लेम किंवा त्या भागातल्या काही अडचणी असतील त्याही तुम्ही दूर करू शकता. अगदीच. पण आपल्याकडे अजूनही त्यासाठी सुद्धा लोक तयार होत नाहीत. हं. त्यांना तिथे पण असं वाटतं की नको, ही गोष्ट अशी मला नाही कोणाला बोलून दाखवायची आहे. पण मग ती मनात ठेवून तुम्ही जे विचित्र पद्धतीने रिॲक्ट होता आणि त्याचा परिणाम तुमच्या बाकीच्या गोष्टींवरती होतो, तुमच्या नवरा बायकोंच्या बाकीच्या ओव्हरऑल गोष्टींवर होतो. मॅरेज लाईफ डिस्टर्ब होऊन जाते तेवढ्या छोट्या येस गोष्टीमुळे. तेवढ्या छोट्या गोष्टींनी तुमची ती मनात असणारी अपेक्षा काय होईल, तुमची पार्टनर नाही म्हणेल की मी कम्फर्टेबल नाहीये या गोष्टी करण्यासाठी किंवा हो ही म्हणेल. बरोबर. सो या गोष्टी खूप मॅटर करतात. त्यामुळे या विषयावरती तर कपल्सनी खूप काम करण्याची गरज आहे. आणि मी पुन्हा सांगते की कुठेतरी वाचलेलं अर्धवट ज्ञान या सगळ्यावरती अजिबात त्यांनी जाऊ नये किंवा यावर विश्वास ठेवू नये. त्यासाठी सुद्धा जे स्पेशालिस्ट आहेत त्यांची मदत घेणं या सगळ्यामध्ये खूप आवश्यक आहे. कारण तुमचे दोघांचेही नवरा बायकोंचे असे संबंध म्हणजे शारीरिक संबंध जे म्हणतो ना, हा तुमच्या नात्याचा पाया असतो, असं सगळ्यांनीच तुम्हाला माहिती असेल की म्हटलं गेलेलं आहे. कारण भावना म्हणा किंवा प्रेम सगळ्याच गोष्टी म्हणजे ह्या सगळा त्याचा बेस आहे आणि त्याच्यावरती तुमच्या बाकीच्या बाह्य गोष्टी घडत असतात. सो त्याला खूप महत्व दिलं गेलंय, जे आपल्याकडे द्यायला हवंय पण अजिबात देत नाहीत किंवा त्याच्याबद्दल बोलतही नाहीत. तसं न करता तुम्ही जर अगदी घरातल्यांबरोबर नाही बोलू शकला, मित्रमैत्रिणींबरोबर तर मी उलट सांगते की असा गोष्टींची चर्चा करूच नाहीये. कारण की ते कोणी तज्ज्ञ नाहीये तुम्हाला सल्ला देणार, ते त्यांच्या अनुभवांवरून काहीतरी तुम्हाला सांगणार असतात, जे पुन्हा एकदा मी असं म्हणेन कोणी पर्सनली घेऊ नये. पण त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास नसतो, अनुभव नसतो तेवढा. तुमचा जो काय तुमच्या पार्टनर बरोबरचा अनुभव असतो त्याच्या आधारावर तुम्ही तुमच्या मित्राला मैत्रिणीला सल्ला देत असता, जो थोडासा चुकीचा ठरू शकतो किंवा त्यांच्यासाठी तो घातकच ठरू शकतो असं मी म्हणेन. त्यापेक्षा तज्ञांचा मुलं नको आहेत आजकाल, मुलं नको आहेत, ती पण एक जबाबदारी नको हे झालंय. कारण आजूबाजूला पाहतात की माझी ती मैत्रीण होती, तिला मूल झालं, त्याच्यानंतर 4 वर्ष घरी राहिली, तिला तिचं लाईफ राहिलं नाही, ती फार चेंज झाली फिजिकली, मेंटली, सोशली सुद्धा, आणि मग ते मला नको आहे, ते मला नको. आणि मला तर येत्या काळात भीती कसली, मला भीती नसणार, पण म्हणजे असं वाटतंय अंदाज की येत्या काळात ही लग्न संस्था बंद पडेल की काय, किंवा मुलं जन्माला घालणं हा प्रकार बंद होईल की काय. काय वाटतं तुम्हाला शेवटचा हो, प्रश्न? अगदी नाही, अगदी बरोबर आहे सर. मला पण असं एक म्हणजे मी तर फॅमिली काउन्सिलर म्हणून काम करते, तेव्हा मलाही कुठेतरी मनात ही भीती वाटते. पण त्यासाठीच आपण ह्या आत्ताच्या पिढीच्या ह्या विचारांमध्ये थोडासा त्यांच्यावर काम करण्याची खूप म्हणून गरज आहे सर. त्यांनी जे हे डोक्यात चुकीचे समज असे म्हणतो किंवा एखाद्या गोष्टीबद्दलची जी ही भीती त्यांच्या मनामध्ये आहे ना, ती सगळी घालवणं खूप आवश्यक आहे. म्हणजे माझा फ्युचरमध्ये असा विचार आहे की छान अशी फक्त कपल थेरपी म्हणून एक वर्कशॉप्स घ्यायची आहे. तसं मी डिझाईन करतेय. येस, काळाची गरज आहे. तुमचे विचार बदलण्याची मुळात गरज आहे की
मूल नको, किंवा मी म्हणते की ठीक आहे, हा निर्णय एक वेळ तुमचा असेल की एकच मूल हरकत नाही. आत्ताची सगळी परिस्थिती, वाढती महागाई, या सगळ्या दृष्टीने आपल्याला वाटतं की एकच मूल आपण छान पद्धतीने वाढवलं पाहिजे, तिथपर्यंत पण ठीक आहे. पण मूल नकोच हा निर्णय जो थोडासा आहे ना, चुकीचं. तो आपला चुकीचा पेक्षा सुद्धा त्याच्याबद्दलचं तुम्ही मनात काहीतरी धरून ठेवलेला जो एक ग्रह आहे आणि चुकीचा समज, भीती आहे, ती घालवण्याची खूप आवश्यकता आहे. खूप खूप छान मॅम. म्हणजे अगदी पहिल्यापासून आपण जशी चर्चा, मला तर कळलंही नाही 1 तास कधी झाला ते. खूप सुंदर चर्चा झाली. मला वाटतं अजूनही याच्यामध्ये भरपूर काही बोलण्यासारखं आहे. परंतु सांगण्याचा विषय एवढाच की काउन्सिलिंग किती गरजेचं आहे. तुम्ही स्वतः तरी बोला किंवा मग काउन्सिलरकडे या आणि Yes. त्यांच्या थ्रू तरी बोला, त्यांना Yes. मीडिएटर करा. परंतु काउन्सिलिंग गरजेचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल लग्न का करू नये हे तुमच्या मनात येत असतील, तर लग्न का करावं याच्यासाठी एकदा मॅरेज काउन्सिलरला भेटा. तुमचे सगळे प्रश्न दूर होतील. आणि लग्न झालेलं आहे, त्यामुळे भांडणं होत आहेत, प्रत्येकाच्या आयुष्यात होत आहेत, परंतु ते मिटवायची कशी, बोलायचे कसे, गैरसमज दूर कसे करायचे, याच्यासाठी एखाद्या काउन्सिलरची तुम्हाला खरंच गरज आहे. नात्याला एक चान्स देणं हे प्रत्येकाची जिम्मेदारी आहे. नातं तोडायला निघणं हे माणुसकीला धरून नाहीच आहे, मला असं वाटतं. त्यामुळे प्रत्येकाने मॅरेज काउन्सिलरकडे गेलंच पाहिजे. आणि मॅम ज्या पद्धतीने सांगतात, ज्या सुंदर पद्धतीने विषय हाताळतात प्रत्येक, त्यामुळे मॅडम हा तुमच्याकडे सर्वात बेस्ट ऑप्शन आहेत काउन्सिलिंगसाठी. सो आपण त्यांचा नंबर, त्यांचे जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत. हा पॉडकास्ट इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, खूप सारे आहेत. याच्यावरती पार्ट 2 खूप छान होऊ शकतो, आपण तो येत्या काळामध्ये नक्की करू. मॅम, तुम्हाला काही सांगायचं शेवटी जाताना? नांदा सौख्य बरे असं म्हणेन मी सौख्य. सगळ्यांनाच. त्याच्यासाठी आधी लग्न करा. आधी त्यासाठी लग्न करा. येस. आणि नाही, खूप छान आहे आपलं, म्हणजे मी लग्न म्हणेन भारी की- असतंय खरंच, हो. मी सुद्धा सांगतो. Yes. हां. त्यातल्या चांगल्या गोष्टी तुम्ही चांगल्या बघा, गोष्टी बघा. इतकं छान आयुष्य आहे हे. म्हणजे एकमेकांचा सहवास, एकमेकांवर प्रेम करणं, रुसणं, मनवणं खरंय. म्हणा, पुढे आपल्या आयुष्यात आपल्या मुलं येणं म्हणा, या सगळ्या गोष्टी मुलं आल्यावर तर फार लाईफ चेंज होऊन खूप जाते. खूप serious. स्वर्ग आहे तुमच्या घरात, जर अगदी, तुमच्या घरात अगदी, लहान मुलं अगदी, असतील तर. अगदी. आणि त्यात तर मुली असतील ना सर, तर हां, अगदी. मी लकी आहे, मला 2 मुली. येस, मी पण त्या बाबतीत स्वतःला लकी समजते की आम्हाला 2 मुली आहेत. ओके. आणि म्हणूनच म्हटलं की खूप छान आहे हे आयुष्य. तुम्ही जसं घ्याल आणि त्याकडे बघाल, त्या प्रत्येक क्षणामध्ये म्हटलं तर आनंद मजा आहे सर. आणि तो तुम्ही घ्यायला शिकलं पाहिजे आपल्यासाठी. डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये आपण देणारच आहोत. त्यामुळे लग्नाला नाही म्हणू नका, लग्न करा, सुखी राहा. आणि थँक्यू सो मच.